त्या ठिकाणी दिसलेले, पण त्यांचं काही शूट वगैरे नाही केलं मी. काय बघू? ते बघ ड्रोन. आज आमच्या कोकण ट्रिपचा शेवटचा दिवस आहे, म्हणजेच दिवस 5वा आहे. तर या दिवशी आम्ही जेव्हा पाठीमागे येत होतो तेव्हा ज्या काही गोष्टी पाहिल्या त्या तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सोबतच मालवणमधून आम्ही ज्या ठिकाणावरून मासे खरेदी केले, अतिशय स्वस्त आणि ताजे मासे खरेदी केले, ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे तिथला जो बाजार आहे जिथे माशांचा लिलाव केला जातो आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात हा बाजार भरतो, तर हे सर्व तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सर्वात आधी सकाळ झाल्यानंतर जो हा लिलावाचं जे टाईम असतं, म्हणजे ज्या वेळेला हे मासे लिलावासाठी त्या ठिकाणी आणले जातात, तर ते अगदी सकाळचे अगदी 1 ते 2 तासच असतं असं आम्हाला समजलेलं होतं. आम्ही जिथे राहत होतो तिथून सर्वांकडून आम्ही चौकशी केलेली होती की नक्की आम्हाला जर मासे खरेदी करायचे असतील तर साधारण किती वाजता जायला पाहिजे. तर अंदाजे त्यांनी सांगितल्या पद्धतीने आम्ही त्यावेळेत आम्ही पोहोचलो. कारण जसं टाईम चेंज होतं त्या पद्धतीने तिथे माशांच्या किमतीसुद्धा चेंज होऊ शकतात. तर त्या अंदाजाने त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं की सकाळी या टायमिंगला तुम्ही जा. माझ्या पाठीमागे जेवढं दिसतं तेवढं सगळं सिंधुदुर्गमधलं मार्केट आहे. इथे लिलाव होतो, ताजे मासे मिळतात रोज सकाळी. तर तुम्ही आत्ता जे बघताय मच्छी मार्केट, तर ते मालवणमधील मच्छी मार्केट आहे. तर याचं जे ठिकाण आहे मी तुम्हाला थोडक्यात सांगते की जिथून आपल्याला जेट्टी आहे सिंधुदुर्गसाठी जिथे बोट लागतात त्या ठिकाणीचा काही अंतरावरती हे मच्छी मार्केट आहे. आणि इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बरेच मासे भेटतील. जर तुम्हाला न्यायचे असतील तर तुम्ही नक्की इथे येऊन घेऊन जाऊ शकता, कारण याच्या किमती पण म्हणजे स्वस्त असतात आणि समुद्रातून ताजे मासे जे येतात ते असतात. काही जे मासे असतात ते बर्फातले सुद्धा असतात, पण तसं ते सांगतात की हे मासे समुद्रातले आहेत की बर्फातले आहेत हे ते सांगतात. तर इथे बऱ्याच प्रकारचे मासे आहेत. तुमच्या माहितीसाठी म्हणून मी एक वेगळ्या प्रकारचा मासा पाहिलेला होता आणि त्याची शॉर्टसुद्धा शेअर केलेली होती. तर तो अगदी मानवी चेहरा आणि पतंगाचा आकार असा तो मासा मी पाहिलेला होता आणि त्याची शॉर्ट आहे, तुम्ही बघितली नसेल तर ती नक्की बघा. तर आणि मला नक्की कॉमेंट करून सांगा की त्या पद्धतीचा मासा तुम्ही कधी पाहिला आहे का. तर इथे आता जे मासे दिसतात तुम्हाला दिसत असेल बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. काही मासे तर मी अजिबातच आयुष्यात बघितलेले नव्हते, त्यापैकी तो एक मासा होता ज्याची मी शॉर्ट ऑलरेडी शेअर केलेली आहे ती. तर या ठिकाणी तुम्ही मासे जे आहेत त्याच्या किमती वेगवेगळ्या असतात. तुम्ही खरेदी केल्यानंतर जर तुम्हाला हे मासे स्वच्छ करून घ्यायचे असतील तर तशा पद्धतीने तुम्ही इथे स्वच्छही करून घेऊ शकता. इथे बऱ्याच मावशी ज्या आहेत त्या बसलेल्या असतात आणि तुम्हाला कोणते मासे घ्यायचे आहेत त्याचं प्रमाण हे बघून ते त्यांचे दर सांगतात आणि त्या पद्धतीने तुम्हाला मच्छी जी आहे ती स्वच्छ करून देतात. आणि त्यानंतर तुम्हाला वळायचं असतं पॅकेजिंगकडे, कारण आता आम्हाला जी मच्छी आणायची होती तर ती आम्ही कराडला घेऊन येणार होतो. तर त्या पद्धतीने आम्ही जे दादा आहेत त्यांच्याकडे आमचे जे काही मासे भरलेले होते ते घेऊन गेलो. तर त्याचं ते प्रमाण चेक करतात की किती किलो आहे वजनी प्रमाण किंवा काय आणि कोणत्या प्रकारचं किंवा किती अंदाजे मोठं बॉक्स लागू शकतं. तर त्या अंदाजाने ते तुम्हाला बॉक्समध्ये पॅक करून देतात. तर पॅकेजिंग अत्यंत म्हणजे व्यवस्थित केलं जातं. म्हणजे मला जेवढा अनुभव आलेला आहे तो मी तुमच्यासोबत शेअर करते. तर आम्ही बऱ्याच प्रमाणात मासे घेऊन आलेलो होतो. तर पॅकेजिंगसाठी त्यांनी खूप छान असं म्हणजे बर्फ, खाली बर्फाचा लेअर, मासे, वरून परत बर्फ आणि व्यवस्थित. आणि ते त्यांना जर तुम्हाला मासे इथे खरेदी करायचं असतील ना तर त्यांना प्लीज तुम्ही सांगा की तुम्हाला एवढं ट्रॅव्हलिंग करायचं आहे, कशा पद्धतीची गाडी आहे काय, जेणेकरून त्या पद्धतीनं ते पॅक करून देतील. सध्या आम्ही अनुस्कुरा घाटामध्ये आणि व्ह्यू बघण्यासाठी आम्ही थांबलोय, कारण अनुस्कुरा घाट आहे अतिशय सुंदर आहे. जाताना फारसं म्हणजे बघता आलं नाही, कारण खूप जास्त धुकं होतं, अगदी दाट धुकं होतं, त्याच्यामुळे काहीच बघितलं नव्हतं. आणि आता मग स्वप्नीला आहे त्यांनी गाडी थांबवले या घाटामध्ये सुद्धा. आणि या घाटा म्हणजे येताना ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी सुद्धा मी फुलं बघितलेली, एवढी सुंदर पिवळ्या कलरची फुलं होती.
तर मला काही करून त्यांचं व्हिडिओ शूट करता आलं नव्हतं, फोटो काढता आले नव्हते. तर ती फुलं इथं सुद्धा आहेत आणि अजून त्यातली काही जी आहेत ती मला इथं नाही दिसत आहेत, ते दुसऱ्या ठिकाणी मला. तर मला त्या ठिकाणी दिसलेले, पण त्यांचं काही शूट वगैरे नाही केलं मी. काय बघू? ते बघ ड्रोन. पाण्याचा साठा दिसतोय, हा धरण दिसतंय, पण कोणता आहे काही आयडिया नाहीये. तर ते मी घरी गेल्यानंतर नक्की बघेन की कोणतं धरण आहे. शेवटचा दिवस होता. आज आम्ही घरी पण पोहोचलो काही वेळापूर्वी. तर मी मगाशी काही म्हणजे येताना एका हॉटेलमध्ये आम्ही जेवणासाठी थांबलेलो आणि तो जो आणि तुम्हाला जर माहित असेल अनुस्कुरा घाट जो आहे तो संपल्यानंतर जेव्हा आपण मलकापूर दिशेला येतो त्या ठिकाणीच हॉटेल आहे. हॉटेल पाटीलवाड असं आहे नाव त्याचं. आणि अतिशय छान जेवण भेटलं. म्हणजे माझ्या कल्पनेत म्हणजे अजिबातच मला काही कल्पना नव्हती अशी, म्हणजे थोडीफार सुद्धा कल्पना नव्हती की एवढं स्वस्त चांगलं जेवण मिळेल. तर आम्ही तिथे जी व्हेज थाळी आणि चिकन थाळी ऑर्डर केलेली होती. दोन्ही गोष्टी अतिशय छान होत्या. तर आणि ओव्हरऑल त्यांची जी पद्धत होती वाढण्याची किंवा जेवण होतं ते चवदार लागलं. तर मग म्हटलं चला त्यांनाही सांगितलं आम्ही की तुमचं जेवण अतिशय छान आहे. त्यांनी पण विचारलं की कसं आहे काय, एक फीडबॅक घेतला त्यांनी पण. कारण कसं असतं जेव्हा असं कोणीही बिझनेस टाकतं तेव्हा जर फीडबॅक घेतलं तर त्यांच्यासाठी ते खूप चांगलं जातं आणि माझ्यासाठी अर्थातच चांगलं होतं. कारण इथे कराडमध्ये मी काहीही जरी ऑर्डर केलं, साधी दाल खिचडी जरी ऑर्डर केली तरी ती साधारण म्हणजे 100च्या वरती तर त्याची किंमत जाते, फक्त दाल खिचडी जरी ऑर्डर केली तरी. आणि इथे तर मला 200 रुपयांमध्ये चक्क व्हेज थाळी होती. आता मी त्याचं काहीच शूट वगैरे केलं नाही किंवा फोटोसुद्धा काढला नाही, पण पनीरची भाजी होती, काजू करी होती, त्याच्यानंतर दही होतं, श्रीखंड होतं, एक दाल होती, भात होता, पापड होतं आणि सगळ्यात म्हणजे हे होतं सोलकढी सुद्धा होती. तर एक काय मला पावडर लावली. ओके लावली ओके बस 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 बस. तर अतिशय छान होतं जेवण. तर तुम्ही कधी तिकडे गेलात ना तर एकदा तरी चव घेण्यासाठी म्हणून तरी नक्की थांबा. तर आता आम्ही पोहोचलो आणि सकाळी मी तुम्हाला दाखवलेलं होतं की आम्ही सिंधुदुर्ग जे फोर्ट आहे तिथे लागूनच जे जेट्टी आहे सिंधुदुर्गमध्ये, म्हणजे फोर्टवर जाण्यासाठी जिथे बोट लागतात तर तिथेच मच्छीचा लिलाव होतो आणि तो सकाळी असतो. तर आम्ही सकाळी लवकर उठूनच तिथे गेलेलो आणि येताना बरेच मच्छी घेऊन आलो. कारण आम्हाला बरेच आता जवळपास शरीर 3 वर्षाचं झालं आणि तेव्हापासून आम्ही गावी आहे. तर असे ताजे मासे खायला भेटलेले नाहीत, म्हणजे सागरातले समुद्री मासे खायला भेटलेले नाहीत.
तर आता गेलेलोच होतो आणायचे, तर आम्ही बरीच मच्छी घेऊन आलो आणि स्वस्त मिळाली, चांगली मिळाली, ताजी मिळाली. काही जे नव्हती ते बर्फातली सुद्धा मी घेऊन आलो, पण चांगल्या पद्धतीची होती म्हणून. तर आता मी इथे काही बांगडे काढलेले आहेत, बांगडे आहे आणि सुरमई आहे कट करून घेतलेली. तर आता ते बनवायचे आहेत मला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे काल स्वप्नील आहे त्यांचा वाढदिवस होता आणि तो आम्ही ज्या ठिकाणी होतो तिथे काहीच सोय नव्हती. म्हणजे तिथे साधा चहा घेण्यासाठी सुद्धा आम्हाला खूप लांबपर्यंत जावं लागत होतं. चहा सुद्धा म्हणजे ऑप्शनच नव्हता, फक्त हॉटेल ओपन आहे प्रत्येक ठिकाणी दिसायचं, पण तिथे कुणीही नसायचं आणि म्हणजे बंदच होतं, अर्थात ते बंदच होतं. तर तिथे केक कुठून मिळणार, त्याच्यामुळे सेलिब्रेशन नाही झालं ना. आता स्वप्नील स्वतःच्या बर्थडेचा केक घेऊन आले बघा. स्वतःच्या बर्थडेचा केक कोण आणतं, ते घेऊन आलेत. आला बाबा आले, काय घेऊन